गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 व 17 मध्ये 3 पुरुष सांगितलेत. पुरुष म्हणजे प्रभू, स्वामी. एक क्षरपुरुष जो 21 ब्रह्मांडाचा स्वामी आहे. हा काळ ज्याच्यात आपण राहतोय, ह्या काळाच्या लोकात एका ब्रह्मांडात 21 ब्रह्मांड आहेत. अशी एवढाच प्रभू आहे, एवढाच मालक आहे. एक अक्षर पुरुष आहे जो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी आहे. आणि 15वा अध्याय मग 16व्यात हे 2 पुरुष सांगितलेत, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष. 17व्या श्लोकात सांगितलंय जो वास्तवात जो श्रेष्ठ भगवान आहे, प्रभू आहे, तो तर ह्या दोघांपेक्षा कोणी अन्य आहे. म्हणतात उत्तम पुरुषतु अन्यः परमात्मा इति उदाहरते य लोकत्रयम आविश्य विभर्ती अव्यय ईश्वरः. जो उत्तम पुरुष आहे, पुरुषोत्तम खरा भगवान, ह्या दोघांपेक्षा निराळा आहे आणि तो वास्तविक परमात्मा म्हटला जातो. तो खरा खुरा परमात्मा आहे, तो श्रेष्ठ आत्मा आहे. परमात्म्याची परिभाषा काय आहे, डेफिनेशन काय आहे? परमात्मा, परम आत्माचा अर्थ आहे श्रेष्ठ आत्मा. परम म्हणजे श्रेष्ठ, आणि श्रेष्ठ आत्मा हे काम करणार. कोणाचा पाय मोडला, कोणाचा डोळा गेला, कोणी आंधळा झाला, कोणी कॅन्सरने पीडित, कोणाचा मुलगा मेला, कोणाची मुलगी मेली, कुळच्या कुळं नष्ट झाली, हे माहीत नाही कधी वीज कोसळेल. तर हे परमात्म्याचं स्थान नाही, हा परमात्मा नाही जिथे आपण राहतोय. परमात्म्याची परिभाषा आहे श्रेष्ठ आत्मा, आणि श्रेष्ठ आत्मा तोच असतो जो केवळ सुख देईल, दुःख नसतंच त्याच्याकडे. जसं आंब्याचा वृक्ष असतो, सावली पण देतो आणि मधुर फळं पण देतो, अशा प्रकारे हा समर्थ परमात्मा कबीर भगवान आहे. आणि ह्याला शरण आल्यानंतर तुमच्यावर कशी कृपा होईल तुम्ही विचारही करू शकत नाही, अशी सुख तुम्हाला प्राप्त होतील. जसं तुम्ही भक्तांचे अनुभव ऐकता. काल तुम्ही ऐकलं होतं, एक भक्त भोळा भाबडा होता आणि तो सांगत होता की त्याला कोणी भक्ताने, इथल्या भक्ताने मला सांगितलं की अशा अशा देवी देवतांची पूजा करायची नाही, एक भगवान आहे त्याची भक्ती करा. तर मी शिव्या दिल्या, खूप वाईट बोललो की आमची पूजा सोडवतो. आणि मग दया केली त्या दात्याने, पुस्तक वाचलं, मग इथे आलो, इथून मग परत गेलो, मोबाईल गहाण ठेवून आलो 1000 रुपयात, आणि दात्याने जाताच परत 1000ची नोट दिली, घे. परमात्मा म्हणतो, चारों युगों में देख ले हमने किसका रख्या मार, द्रौप सुता को दिन ने लीर जाके अंत बढ़ाए चीर. तर हे एक परमात्मा अशा गोष्टींनी प्रसन्न होतो की ह्या चांगल्या आत्म्याने माझ्या इथे येण्यासाठी किती कमाल केली. पैसा नाही तरी संघर्ष करून येतोय. तर म्हणतात समर्पित होता त्यांच्यावर. नुकते ऊपर रित जाएगा 1 करोड़ कर्म जल जा तुम्हारे. मग ज्योतीसाठी पैसे नाहीत. परमात्मा स्वतः जाऊन 1 किलो तूप देऊन आले त्याला आणि म्हणाले, घे, तुझ्या घरच्यांनी पाठवले. आम्ही पूर्वी ऐकायचो की नरसिंहजींना हे केलं, नरसिंहजींना ते केलं. इथे तर स्वतः देतोय सतलोक आश्रम बरवालातून नामप्राप्त प्राण्यांना तो कबीर भगवान. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.